रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। कधी पोस्टर लावून तर कधी सोशल मीडियातून प्रत्येक जण आपली दावेदारी प्रस्थापित करायचा प्रयत्न करतोय। नेमकं काय घडतंय बघूया या रिपोर्टमधून। काय आम्ही सोडलेला नाही, शिवसेनाच या ठिकाणी लढली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। लहान मुलाला पण इथे अगर विचारलं की सगळे सांगतील इथे भारतीय जनता पक्षाचा खासदार हवा आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप शिंदेंच्या शिवसेनेत शिमगा सुरू झालाय। कोकणातल्या या मतदारसंघाचं वादळ थेट मुंबईत येऊन धडकलंय। उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांचे भावी खासदार बॅनर मंत्रालय परिसरात झळकले। विशेष म्हणजे हे बॅनर अजित पवार गटाकडून लावण्यात आले। खरं तर या मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेचा आधीपासून दावा आहे। मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इथून निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर आता भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात येतोय। या सगळ्यांनी जर पाठिंबा दिला आणि त्यांचं जर म्हणणं असेल तर मी नक्की लोकसभेची निवडणूक शिवसेना धनुष्यबाणावर लढेल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळे दावा काय आम्ही सोडलेला नाही, शिवसेनाच या ठिकाणी लढली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। परंतु याच्यामध्ये निर्णय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील। रत्नागिरी सिंधुदुर्गची जी जागा आहे त्या जागेवर तो खासदार शिंदे साहेबांबरोबर गेलेला नाही, म्हणजे इथे कोणाचाही क्लेम राहत नाही। इथे ज्याची ग्रासरूटवर ताकद आहे, ज्याचं मतदान आहे, मी त्याही दिवशी मोजून दाखवलेलं। आज परत मी स्पष्ट आमच्या वरिष्ठ नेत्यांना किंवा आमच्या शिवमित्र पक्षाच्या नेत्यांना सांगेन की इथे 7 लाख मतं ही भाजपची ऑन रेकॉर्ड आहे, जी इलेक्शन कमिशन मध्ये पण त्याची माहिती आहे। मग 7 लाख मतं अगर भारतीय जनता पक्षाची असेल तर मग इथे कमळ सोडून दुसरा कोण खासदार येणं हे कदाचित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवडणार नाही। काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येते। 45+ टार्गेट गाठण्याच्या दृष्टीनं जागा वाटपात अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे। याचाच एक भाग म्हणून भाजपनं शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात लक्ष केंद्रित केलंय। त्यातच भाजपला राष्ट्रवादीची साथ मिळाल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप आणखी मजबूत झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना तयारीला लागण्याचे आदेश भाजपकडून देण्यात आल्याचं समजतंय। रत्नागिरी सिंधुदुर्गातली लढत रंगतदार असणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सावंत किंवा भाजपचे रवींद्र चव्हाण अशी लढाई पाहायला मिळू शकते। पक्ष ठरवत असतो की कोणाला खासदार बनवायचं, परंतु प्रत्येकाला तयारी करायलाच लागेल। किरण सामंत साहेब हे एक चांगले उमेदवार आहेत, त्यांचं चांगलं अस्तित्व सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांनी खासदार म्हणून तिकीट मागण्यामध्ये काही चूक नाही आहे। आणि जर त्यांनी तिकीट मागितलेलं असेल तर त्यांचे चाहते त्यांना भावी खासदार असं म्हणत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे। तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे। त्यांचा दावा हा फोल ठरणार हे काही दिवसामध्ये दिसून येईल। आता फक्त ज्यावेळेला निवडणुकीचे जागा वाटपाचा प्रश्न येईल त्यावेळेला शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट, अजितदादा गट विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे एकमेकाच्या उरावर बसतील आणि एकमेकाला संपवण्याचा ते प्रयत्न करतील। त्यांची चर्चा मार्चच्या 15 तारीखपर्यंत चालू राहणार आहे। तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे गटाला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही, ही सत्यस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे। मवियामुळे खासदार विनायक राऊतांचा विजय सहज मानला जात होता, पण शिवसेनेसह राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे खासदार राऊत यांची डोकेदुखी वाढली आहे। तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे भाजपनं या मतदारसंघांकडे आपला मोर्चा वळवलाय। रत्नागिरी सिंधुदुर्गातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी ठाकरेंकडे 2, शिंदेंकडे 2, अजित पवार गट 1 आणि भाजपकडे 1 मतदारसंघ आहे। वैभव नाईक कुडाळ, राजन साळवी राजापूर हे 2 आमदार ठाकरे गटाचे, तर दीपक केसरकर सावंतवाडी, उदय सामंत रत्नागिरी हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत। भाजपचे नितेश राणे कणकवली आणि अजित पवार गटाचे शेखर निकम चिपळूण, म्हणजे मवियाकडे 2 तर महायुतीकडे 4 आमदार आहेत। 100% निवडणूक लढवणार। हे बघा, आज सिंधुदुर्गमध्ये राणे साहेबांचं, निलेश राणेंचं,
नंतर नितेश राणेंचं, रवींद्र चव्हाण साहेबांचं, केसरकर साहेबांचं, तसंच राजन तेली साहेबांचं हे वर्चस्व आहेच. त्याच्यामुळे त्यांना सोबत घेऊन तसंच त्यांना सोबत घेऊनच करावं लागेल आणि ते जे निर्णय घेतील वरिष्ठ, हा निर्णय मला मान्य असेल. भारतीय जनता पक्षाची मूळ ताकद हे या मतदारसंघाची आहे, मतदारसंघामध्ये आहे. म्हणून कार्यकर्ता आणि जनतेची, म्हणजे तुम्ही कुठल्याही लहान मुलाला पण इथे अगर विचारलं ते सगळे सांगतील इथे भारतीय जनता पक्षाचा खासदार हवा आहे, कमळ चिन्हाचा खासदार हवा आहे. आणि त्या पद्धतीची भावना ही आम्ही आमच्या वरिष्ठांकडे पोहोचवलेली आहे. मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांनी दोनदा सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला सूचक इशारा दिलाय. याआधी त्यांनी आपल्या प्रोफाईलवर ठाकरेंच्या मशालीला जो भी हो देखा जाएगा असा मजकूर ठेवत राजकीय धुरळा उडवून दिला होता. तर 2 दिवसांपूर्वी मी किरण रवींद्र सामंत रोकेगा कौन असं स्टेटस ठेवलं होतं. दरम्यान येत्या 4 जानेवारीला रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली जाहीर सभा होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे रत्नागिरी सिंधुदुर्गात काही भाष्य करतात का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विकास गावकरसह सूरज बोरावके, पुढारी.